नमस्कार. दुर्गा पर्व महिलांचा सन्मान करूया सर्व या सदराखाली वर्ष तिसरे आपण भारतामध्ये जे मूळ महापुरुष आहेत, ज्यांनी देशाला दिशा देण्याचं काम केलं, पण त्यांच्या आयुष्यामध्ये भक्कमपणे जी आदिशक्ती म्हणून स्त्री उभी आहे त्या संदर्भात आपण माहिती घेतो आहोत. आज असाच एक महापुरुष ज्यांनी 18व्या शतकामध्ये या भारताच्या मातीमध्ये स्त्री शिक्षणाचा पाया घातला. स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे, कारण शिक्षण ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा असतो आणि ज्याच्या जवळ आहे तो खऱ्या अर्थाने सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर यशस्वी पद्धतीने वाटचाल करू शकतो. अशा पद्धतीचा विचार मांडून ज्यांनी मुलींची पहिली शाळा पुणे येथे स्थापन केली ते महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्त्रीविषयक विचार आपण जाणून घेऊया. त्यांच्या विचारातून आपल्याला असं दिसून येतं की त्यांनी स्त्रिया ह्या स्वावलंबी बनल्या पाहिजे, स्त्रिया या स्वाभिमानी बनल्या पाहिजे, स्त्रियांनी रूढी प्रथा परंपरा आणि ज्या वाईट चालीरीती आहेत त्याचा त्याग केला पाहिजे आणि त्याच्या बाहेर आल्याशिवाय स्त्री आधुनिकीकरण होणार नाही. स्त्रियांच्या विचारामध्ये अध्यात्मासोबत विज्ञानाची सांगड जोपर्यंत घातल्या जाणार नाही तोपर्यंत स्त्रीची प्रगती होणार नाही. अशा पद्धतीचा एक स्त्री विकासात्मक सिद्धांत हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या भारतामध्ये मांडला. त्यांनी शिक्षणावर भर देत असताना मुलींनी जोपर्यंत शिक्षण घेतलं गेलं नाही तोपर्यंत मुलीचा विकास नाही, म्हणून त्यांनी 1848 मध्ये पुणे येथे भिडेच्या वाड्यामध्ये पहिली शाळा मुलींसाठी सुरू केली आणि सुरू केल्यानंतर त्या शाळेमध्ये विद्यार्थी येऊ लागले. हळूहळू पुढे एक 6 ते 7 वर्षामध्ये पुण्याच्या पूर्ण परिसरामध्ये 22 शाळा महात्मा फुलेंनी उभ्या केल्या, चालवल्या, त्यातून हजारो विद्यार्थी घडले आणि अशा पद्धतीने स्त्री शिक्षणाचा पाया हा 18व्या शतकामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये भारतामध्ये घातला गेला. हे स्त्रीविषयक विचार समजून घेत असताना महात्मा फुलेंनी पुढे सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्याचं ब्रीदच वाक्य होतं, सर्व साक्ष जगतपती त्याला नको मध्यस्थी. स्त्रियांवर धर्माने जे काही बेड्या घातल्या होत्या त्या बेड्या तोडून सत्य शोधण्याचं काम या नवीन मार्गाने सुरुवात झाली आणि देवाच्या जवळ जात असताना स्त्रीने अतिशय स्वतः होऊन कुठलाही मध्यस्थ मध्ये न घेता देवपूजा केली पाहिजे, तरच ईश्वर प्राप्ती होऊ शकते. हा विचार जेव्हा महात्मा फुले त्या काळात मांडत होते तेव्हा त्यांच्या सोबत एक आदिशक्ती म्हणून जी उभी राहिली ती स्त्री होती त्यांची पत्नी सावित्री ज्योती फुले. सावित्रीबाई फुले ह्या अगोदर फुलेंच्या आयुष्यामध्ये येण्याच्या पूर्वी खरं तर निरक्षर होत्या, अंधश्रद्धेमध्ये निश्चितच त्या गर्त होत्या. पण जसं महात्मा फुलेंच्या विचाराचा प्रभाव सावित्रीबाई फुले यांच्यावर पडला, त्या शिक्षण नुसतं शिकल्या नाहीत तर पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी शाळेमध्ये सक्षमपणे आपली सेवा बजावली, विद्यार्थ्यांना घडवलं. संघर्ष कष्ट ह्या सगळ्या गोष्टी झेलून सुद्धा ती माऊली किंचितही पाठीमागे सरली नाही. आपल्या नवऱ्यासोबत अत्यंत भक्कमपणे ती सुखामध्ये दुःखामध्ये उभी राहिली. ज्यावेळेस गोविंदराव फुले यांनी महात्मा फुलेंना घराच्या बाहेर काढले त्यावेळेस निश्चितच महात्मा फुलेंसोबत अशा कठीण परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले या नुसत्या उभ्या राहिल्या नाहीत तर त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये हातभार लावला. त्यांनी लेखन केलं. काव्य फुले नावाचा त्यांचा काव्यग्रंथ जर आपण पाहिला तर ही सावित्री किती तेजस्वीपणे शिक्षण क्षेत्रामध्ये महात्मा फुलेंच्या सोबत आदिशक्ती म्हणून उभी होती हे लक्षात येईल. एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे सिद्ध करण्यामध्ये सावित्रीबाई फुले हा 100% यशस्वी झाल्या.